हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी रंजना चव्हाण बोलते. संभाजीनगरला राहते, माऊलीनगरला पण राहते. 3 दिवस झाले आज घरात पडलेले. मी काल एक्सरे काढून आणला, फ्रॅक्चर म्हणलेला आहे. हात एवढं ठणकत होतं, सकाळी झोप नाही आली. 5 वाजल्यापासून उठून बसले असे येड्यावाने तोंड धुवून. काय करता आता? हातानं काही करता येत नाही. गरम पाणी करून पिते ते सुद्धा करता येत नाही. गॅस पेटवता येत नाही. बघा, हात पाय सलामा, डोळे सलामा असले तर आपण काही करून खाऊ शकतो, पण आता आपल्याला काहीच करता येत नाही. नाईलाजाने बसणे. असं म्हणतो की आपण बाहेर गेल्यावर आपल्यासोबत काही घटना होऊ शकते, घरात राहून बी होऊ शकते. घरात बी आपल्याला जसं बाहेर जातं तसं आपलं जीवन आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवावं लागतं. घरात बी तसंच आहे, बाहेर बी तसंच आहे. असं कोण म्हणतं घरात काही होत नाही, बाहेर गेल्यावरच होतात. हे आपलं येडी बुद्धी आहे आपली. बाहेर गेल्यावर असं झालं बाई, बाहेर गेलं नसतं तर काही झालं नसतं. माझ्या बहिणीला, माझ्या भावाला बाहेर जाणार होणारं कुठं बी होणार, चुकणार नाही ती. आपल्यासोबत होणारी घटना कुठं बी होणार, घरात राहून बी होणार, बाहेर जाऊन बी होणार. आम्हाला 2 दिवस झाले आता ही लोक एवढा बनवला नव्हता. मोबाईल हातात धरता येत नाही, असं समोर ठेवले. बघा, बघू शकता या हातामध्ये किती बांगड्या होत्या. या हातामध्ये इतक्या बांगड्या भरून आणल्या होत्या. एका अशा मानलेल्या भावाच्या पोरीचं लग्न होतं माझ्या. सगळ्या बांगड्या फोडले डॉक्टरने माझी, एक पण बांगडी नाही राहिली. आम्हाला बांगडीशिवाय तर करमत नाही. बांगडी हातात नसले तर मला जेवणसुद्धा जात नाही. पण आता नाईलाजानं देवानं आपल्याला सजा एवढी मोठी दिलेली आहे, त्याला तर आपल्याला भोगणंच आहे. काही पूर्वीचे आपले पाप असन ते इथंच फेडून जावायचं आपल्याला. सोबत काही पाप नाही आपल्यामुळं. जेवढे कष्ट असेल ते इथंच माफ झालेले आहे आपल्याला. भगवंतानं अजून काय काय लिहिलेलं नशिबामध्ये ते कोणाला माहिती नाही आहे. ते कोणी सांगू शकत नाही आपल्याला. आपलं भविष्य तुझ्यासोबत असं होईन, असं होणार आहे, हे इथं जाऊ नको बाई तू, कोणी सांगू शकत नाही. असं कोणीच नाही धरतीवर, कोणीच जन्म घेतलेला नाही आहे की अशानं असं होईन आणि असं होणार आहे. कोणीच सांगू शकत नाही. बघा, थोडं हात असं हलवते मी. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करत जा, सांगत जा. चांगलं वाटतं हो मित्र, हो मला बनवते व्हिडिओ थोडं. कारण मी 16-17 वर्षापासून लई दुःख काढायले, हे सांगू शकत नाही मी तुम्हाला कोणाला. हे मला काय असं दुःख म्हणून, ज्याचं त्याला माहीत असतं, सांगून काही नसतं. ज्याचं ज्यालाच कर्माचे भोग भोगावं लागते. माझे कर्माचे भोग असेल ते भोगू लागले मी. कोणी ते वाटू शकणार नाही. आपलं ओझं कोणीच उचलणार नाही आणि आपलं दुःख कोणाला कळणार बी नाही. तुम्ही सुखी राहा, तुम्ही सुखी तर मग सुखी आहे. नमस्कार, एवढं बोलून मी ठेवून देणार आहे आता.